सोलापुरात सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक विजय कोळी। त्यांच्या विचारातूनच नालंदा फिरतं ग्रंथालय साकारण्यात आलंय। या ग्रंथालयाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटात संपन्न झालाय। हे ग्रंथालय जागृती हेल्थ क्लब, उदयमुखी चौक, वर्धमान नगर येथे मुख्य संयोजक संजय कोळी व मित्रपरिवार यांनी सामाजिक बांधिलकीतून सुरू केलाय। ग्रंथालयाच्या उद्घाटन सोहळा सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। या सोहळ्यात माजी नगरसेवक, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, अभियंता, शिक्षक, शासकीय कर्मचारी, खेळाडू, पत्रकार, चित्रकार, समाजसेवक तसेच होमकर नगर व ढोर गल्लीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ, मानाचा फेटा, पुष्पहार, पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला। समाजातील युवा पिढी शिक्षण आणि ज्ञानातून संस्कारक्षम होण्याच्या उद्देशातूनच नालंदा फिरतं ग्रंथालय सुरू केल्याची भावना मुख्य संयोजक प्राध्यापक विजय कोळी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली। हे फिरतं ग्रंथालय तुमच्या घरापर्यंत येणार आहे, ही गाडी येणार नाही, तुमचं नशीब तुमच्यापर्यंत येणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त कळकळीची विनंती करतोय, तुम्हाला किती काबड नसला होते, किती त्रास होते, आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे। माझ्या हे गल्लीतील मुलगा IAS, IPS, MPSC उत्तीर्ण व्हायला पाहिजे, त्या उद्देशातून आम्ही या फिरत्या ग्रंथालयाची निर्मिती केली। तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी याचा सहभाग नोंदवायचा आहे। या प्रसंगी शिवानंद सावळगी, संतोष शेटे, राजू गायकवाड, सिद्धू गुबेडकर, संजय कनके, सुजाता कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते। भारताला ऐतिहासिक काळापासून जगात ज्ञानाचं भांडार म्हणून ओळखलं जातं असे गौरव उद्गार शिक्षिका डॉक्टर प्रतिभा कलदीप यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना काढले। तर आज मला कोळी सरांना खरंच नमन करावंसं वाटतं की आपल्या या छोट्याशा भागात त्यांनी नालंदा ग्रंथालय जे फिरतं चालू केलेलं आहे। खरंच जे मोदींनी उपक्रम केलं की नालंदा विश्वविद्यालय पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी, तर त्याच विश्वविद्यालयाचं छोटं स्थापन जे आहे आपण आपल्या सोलापूरच्या आपल्या छोट्या भागात आज केलेलं आहे। आणि त्याचं खरंच मी सांगते सर की हे जे ग्रंथालय आहे तुमचं, तर एकच गाडी म्हणून नसणार आहे, तुम्हाला पुढे त्याचे 100 गाड्या होतील असं मला वाटतं। युवकांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व काळाच्या प्रवाहाबरोबर राहण्यासाठी जागतिक स्तरावरील ज्ञानमय ग्रंथ उपलब्ध केलेत। पुस्तकी ज्ञानातून युवा पिढीनं आपलं भवितव्य उज्ज्वल बनवावं असं आवाहन सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केलं। आज आपण ग्रंथालयात जाऊन या ठिकाणी ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न कोणी करत नाही। जसं मगाशी सांगितलं गेलं की YouTube आहे, Google आहे, परंतु याच्यावरचं ज्ञान आहे ते ठराविक मर्यादेपुरतं असतं। जे तुम्ही टाकलं तेवढंच ते येतं, परंतु पुस्तकं पूर्ण वाचल्यानंतर त्यातनं जे सखोल ज्ञान मिळतं ती ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभर टिकणारी असते। समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नालंदा फिरते ग्रंथालयाचा चांगलाच फायदा होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्राध्यापक विजय कोळी, माजी नगरसेवक संजय कोळी यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत नालंदा ग्रंथालयाच्या समाजाच्या युवा पिढीकरता उच्च शिक्षणासाठी चांगला उपयोग करावा असं प्रतिपादन आपल्या मनोगतातून व्यक्त केलं। ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना त्याला चांगल्या पुस्तकाची, त्या पुस्तकाची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की तो घेऊन वाचू शकत नाही। पण आज नालंदा फिरते ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांना पुस्तकं, चांगल्या प्रकारचे पुस्तके घेऊन तो पुढचं शिक्षणही तो घेऊ शकतो। आणि ही संकल्पना जी विजयजी कोळींनी आणलं ते खरंच ते आपल्या या भागातल्या मुलांचं खरंच विजय कोळीसारखं नेतृत्व केवळ राजकारणात नाही येतात, पण राजकारणाच्या इतरही आपण सामाजिक काम करत असताना समाजाच्या ज्या काही गरजा आहेत ज्या मुलांना आणि ज्या काही अनेक महिलांनाही, अनेक महिलांचे ट्रीप पण काढले, अनेक देवस्थित क्षेत्राला घेऊन गेले महिलांना, अनेक महिलांनाही आपण अनेक योजना ज्या सरकारी आहेत त्या सरकारी योजना सगळ्या महिलांना इथल्या मला असं वाटतं की जे काही सरकार महाराष्ट्र शासनाने जी योजना नवीन आणते ती योजना या भागातून ताबडतोब आपल्या भागातल्या लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या भागात करत असतात। तर आपण खरंच त्या दोघांचंही मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो। एक प्रकारचा चांगला ग्रंथालय आपल्या या भागातून सुरुवात केलं आणि आपल्या या नालंदा फिरते ग्रंथालय, नालंदा विद्यापीठ हा जगातला पहिलं मोठं विद्यापीठ मोगल काळामध्ये त्या या प्रसंगी वंदना गायकवाड, प्रमोद काशीद, अजित गादेकर, बाळासाहेब बाळसंदे, प्राध्यापक नारायण बनसोडे, गौतम कसबे, विनोद वटकर आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक, वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस
SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 92 36 38 92 92. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.